नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहकारी विपणनाचे फायदे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपण सहकारी विपणन स्थापन करण्याचा प्रमुख हेतू काय आहे, तर शेतकरी सभासदांचं हित पाहणे हा त्यामागचा हेतू आहे. परंतु त्याचबरोबर समाजाचं आणि ग्राहकांचं पण हित समजून घेणं किंवा त्यांचं हित पाहणं हे सुद्धा सहकारी विपणनाचा उद्देश किंवा फायदा असल्याचं आपल्या लक्षात येतं. मग सहकारी विपणनाचे कोणकोणते फायदे आहेत किंवा महत्त्व काय आहे, या विषयावर आपण चर्चा करत असताना पहिला फायदा असा आहे की शेतकऱ्यांच्या सौदा क्षमतेत वाढ होते. शेतकऱ्यांची सौदा क्षमता म्हणजे काय, की जेव्हा बाजारपेठेमध्ये शेतमाल आणला जातो तेव्हा शेतकरी मिळेल त्या भावाला विकून आपला माल तो घरी निघून जातो. का विकतो तो, तर कारण त्याच्यासमोर अनेक प्रश्न असतात, अनेक अडचणी असतात, त्याला पैशांची आवश्यकता असते आणि अशा स्थितीमध्ये तो शेतकरी मिळेल त्या भावाला आपला स्वतःचा शेतीमाल विकून घरी निघून जातो, मिळेल ते पैसे घेऊन जातो. तसं न होता सहकारी विपणनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी सहकारी विपणन त्यांना मदत करतात. जसं की बी बियाणं खरेदी करताना, खतं खरेदी करताना, कीटकनाशकं खरेदी करताना त्यांना पैसे सहकारी विपणनाच्या माध्यमातून दिलं जातं. जसं की सेवा सहकारी सोसायटी असतो किंवा सहकारी बँका असो, या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्यामुळं होतं काय, की शेतकऱ्यांना जी गरज असते ती आर्थिक गरज भागली जाते आणि त्यामुळं शेतमाल तयार झाल्यानंतर त्याला विकण्याची घाई होत नाही. त्यामुळं तो बाजारपेठेवर सातत्यानं लक्ष ठेवून असतो आणि जेव्हा जास्तीत जास्त भाव बाजारपेठेमध्ये मिळेल तेव्हाच तो मालाची विक्री करतो. म्हणजेच सहकारी विपणनामुळं शेतकरी सभासदांच्या सौदा क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होते. हा एक फायदा सहकारी विपणनाचा आहे. दुसरा फायदा असा आहे सहकारी विपणनाचा की उत्पादन वाढीस हातभार लागतो. उत्पादन कशी वाढीस हातभार लागतो विद्यार्थी मित्रांनो, की सहकारी विपणनामुळं शेतकरी सभासदांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं काम केलं जातं. जे की बी बियाणं असो, खतं असो, कीटकनाशकं असो, आधुनिक पद्धतीनं वापरली जाणारी शेतीतली वापरणारी यंत्रसामुग्री असो, त्याचबरोबर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक पद्धतीची यंत्र असो, जसं की ज्याला की आपण ऊस तोडणीसाठी हार्वेस्टिंग वापरतो, आता पेरणीसाठी पेरणी यंत्र वापरतो, त्याच्यानंतर गहू कापणीसाठी हार्वेस्टर वापरतो, गहू आणि ज्वारीचं खळं करण्याची मशीन वापरतो. म्हणजे त्यानंतर ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पाईपलाईन आहे. ह्या वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम सहकारी विपणनाच्या माध्यमातून सभासदांना केलं जातं. त्यामुळं पर्यायानं शेतकरी सभासदांची प्रगती होते, त्यांच्यामध्ये आर्थिक वाढ होते, ते उत्पन्न जास्त घेऊ लागतात, उत्पादन वाढतं त्यांचं. म्हणजेच पर्यायानं त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हातभार सहकारी विपणन करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा तिसरा फायदा आहे विपणन खर्चात बचत होते. तर शेतकऱ्यासमोर जी प्रमुख समस्या आहे ती विपणनाची समस्या आहे. तो ढोर मेहनत करतो, खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करतो, जीवाचं रान करतो, रक्ताचं पाणी करतो आणि शेतीमध्ये कष्ट करून माल खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो मालाचं. परंतु आपण पाहतोय की शेतकऱ्यासमोरच्या आर्थिक गरजा असतील किंवा शेतकऱ्याला बाजारपेठेचं ज्ञान नसेल किंवा शेतकऱ्याला विपणनाच्या कार्याविषयीची माहिती नसेल किंवा प्रतवारी आणि प्रमाणीकरण आणि वर्गीकरणाविषयीची माहिती नसेल, तर ही सगळी माहिती देण्याचं काम सहकारी विपणन करतं. सहकारी विपणन शेतकऱ्याकडून माल खरेदी करतं, त्याच्यानंतर त्याच्यावर वर्गीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण करतं, खराब आणि चांगला माल वेगवेगळा करतं आणि त्यामुळं स्वच्छ प्रतीचा, चांगल्या प्रतीचा माल गोडाऊनमध्ये साठवणूक ठेवण्याचं काम करतं, माल वाहून नेण्याचं काम, वाहतुकीचं काम करतं आणि त्यामुळं बाजारपेठेमध्ये योग्य भाव आल्यानंतर तो माल विक्रीचं सुद्धा काम सहकारी विपणन करतं. मग यामुळं होतं काय, की शेतकऱ्याला लागणारे जे काही खर्च आहेत ती खर्च कमी प्रमाणामध्ये लागतात. त्याचं कारण असं आहे
की सहकारी विपणन हे मोठ्या प्रमाणावर सगळं काम करत असल्यामुळं एकत्रीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं, वर्गीकरणाचं काम एकत्रित केलं जातं, वाहतुकीचं काम एकत्रित केलं जातं, साठवणुकीचं काम एकत्रित केलं जातं. त्यामुळं तो खर्च विभागला जातो आणि व्यक्तिगत करावा लागणारा किंवा व्यक्तिगत पातळीवर जेवढा खर्च लागतो तेवढा शेतकरी वर्गाला अशा स्वरूपामध्ये खर्च लागत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं विपणन खर्चात बचत होत असल्याचं आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यानंतर आहे पतपुरवठ्याची सोय. सहकारी विपणन शेतकऱ्यांना गरजेच्या वेळेला पतपुरवठा करतं. प्रामुख्याने सर्वप्रथम शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेला पैशाची गरज असते, कारण त्यावेळेला त्याला बियाणं खरेदी करण्यासाठी, खतं खरेदी करण्यासाठी, शेतामध्ये काही राबणारे जे मजूर असतात त्या मजुरीसाठी तो प्रामुख्याने त्याच्याकडं खर्च आवश्यक असतो. आणि मग याच वेळेला सहकारी विपणन संस्था, पतसंस्थामार्फत, सहकारी बँकामार्फत किंवा शेतकऱ्याकडे असणारा पूर्वीचा काही माल आहे तो तारण ठेवून गोडाऊनमध्ये ठेवून गोडाऊनच्या पावतीच्या आधारे कर्ज मिळवून देण्याचं काम करतात. म्हणजे पर्यायानं शेतकरी सभासदांचं पत वाढवण्याचं काम करतात. आणि त्यामुळं त्यांना ही ॲडव्हान्स राशी मिळाल्यामुळं, अग्रिम राशी मिळाल्यामुळं, पीक कर्ज मिळाल्यामुळं शेतकरी व्यवस्थितपणे स्वतःच्या म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत तो पूर्ण करतो आणि त्यानंतर व्यवस्थितपणे स्वतःच्या शेतामध्ये कष्ट करून व्यवस्थित भरपूर प्रमाणात उत्पादन घेण्याचं काम करतो आणि त्यामुळे त्याची आर्थिक प्रगती होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे पतपुरवठ्याच्या सोयी करण्याचं कामसुद्धा प्रामुख्यानं सहकारी विपणन संस्था करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे योग्य किमतीची शाश्वती. आत्ताच आपण चर्चा केली की सहकारी विपणन शेतकरी सभासदाकडून मालाची खरेदी करतं, एकत्रीकरण करतं, वर्गीकरण करतं, प्रतवारीकरण करतं, त्याचं व्यवस्थित पॅकिंग करतं, त्याचं व्यवस्थित गोडाऊन किपिंग करतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळं किंवा वेळेवर शेतकऱ्याला जेव्हा गरज आहे तेव्हा ते पैसे देतं आणि मग वेट अँड सी किंवा वेट अँड वॉचचं काम सहकारी विपणन संस्था करते. आणि जेव्हा बाजारामध्ये या शेतमालाला जास्त भाव असतो तेव्हा तो माल विक्रीसाठी काढला जातो आणि मग विक्रीसाठी काढल्यामुळं आपोआपच शेतकरी सभासदांना त्याचा जास्त भावाने पैसे मिळतात, म्हणजे त्यांची प्रगती होती. म्हणजे योग्य किंमत मिळण्याची शाश्वती सहकारी विपणनामुळं शेतकरी सभासदांना झालेली आहे, हा एक फायदा आहे. त्यानंतरचा फायदा आहे शेतकऱ्यांची संघटन शक्ती. सहकारी आपण पाहतोय की सहकारी विपणनामुळं शेतकऱ्यामध्ये संघटन शक्ती निर्माण झाली. एकीचं बळ काय असतं हे माहीत झालं. एकत्रित येऊन आपण काम केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो ही त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि म्हणूनच शेतकऱ्यामध्ये संघटन करण्याचं काम सहकारी पतसंस्थांनी सहकारी पत किंवा सहकारी विपणन संस्थांनी केल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळं होतं काय फायदा की संघटित झाल्यामुळं, एकत्रित झाल्यामुळं शेतकऱ्यांना संघटनेच्या बळावर, एकत्रीकरणाच्या बळावर बाजारपेठेमध्ये जे काही त्यांची लुबाडणूक होत होती, फसवणूक होत होती, त्यांना कमी किमतीनं त्यांचा माल खरेदी केला जात होता, ती प्रथा, अनिष्ट प्रथा बंद झाली. आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांची संघटन शक्ती उभा करण्याचं काम सहकारी विपणन संस्थांनी केलेलं आहे, हे मात्र विसरून आपल्याला चालणार नाही. हा सुद्धा एक फायदा आहे. त्यानंतरचा फायदा आहे उत्पादनाची योग्य किंमत. शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करून, कष्ट करून जेव्हा तो शेतीचा माल बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी आणला जात होता तेव्हा बाजारपेठेतील व्यापारी संगनमत करून त्या मालाचे भाव पाडत असत, मालाचे भाव कमी करत असत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत होतं. परंतु सहकारी विपणन संस्थांनी ही मध्यस्थांची साखळी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्राहकांना सुद्धा सहकारी विपणन संस्थामार्फत माल योग्य भावामध्ये मिळू लागला. म्हणजे पर्यायानं याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी कष्ट केलेलं जे काय आहे त्यांच्या उत्पादित मालाला योग्य किंमत मिळवून देण्याचं काम सहकारी विपणन संस्थामार्फत झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा फायदा आहे सहकारी विपणनाचा अनुचित मार्गांना प्रतिबंध झाला. बाजारपेठेमध्ये जी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत होती, फसवणूक होत होती, वेगवेगळ्या प्रकारचे अनिष्ट कर आणि लावून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलं जात होतं किंवा बाजारपेठेतलं अनिष्ट प्रथांचा वापर करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात होती, बाजारपेठेमधले भाव कमी केले जात होते किंवा पाळले जात होते, त्या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याचं काम सहकारी विपणन संस्थामार्फत झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे,
जेव्हा केव्हा बाजारपेठेतील भाव पडतील तेव्हा तेव्हा सहकारी विपणन संस्थांनी शेतमाल खरेदी केलेला आहे आणि त्यामुळं आपोआपच बाजारपेठेतील पुन्हा भाव पूर्वपदावर आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच बाजारपेठेमध्ये जे काही वाईट प्रथा होत्या, बाजारपेठेमध्ये जे काही अनुचित प्रघात होते ते बंद करण्याचं काम सहकारी विपणन संस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा फायदा आहे 9 नंबरचा, समाजाचे हित व सहकारी तत्वांचा वापर. एकमेका सहाय्य करू अवघे धरून सुपंत ही सहकाराचं ब्रीदवाक्य आहे किंवा हे सहकाराचं तत्व आहे. आणि म्हणूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी एकत्रित येऊन स्वतःची आर्थिक उन्नती करतात, आर्थिक प्रगती करतात आणि त्यामुळं पर्यायाने एक सहकारी विपणन संस्था जेव्हा सभासदांचं हित जोपासते, त्यांचा फायदा करून देते, त्यांचा आर्थिक उन्नती करते, तेव्हा समाजासमोर एक आदर्श निर्माण होऊन बाकीच्या सुद्धा समाजामध्ये सहकाराचा पाया रुजवण्याचं काम सहकारी विपणन संस्थांच्या माध्यमातून होत असल्याचं दिसून येतं. कारण सहकारामध्ये सहकार्य, सेवाभाव, प्रामाणिक आणि सामाजिक हिताला अतिशय महत्त्व असतं आणि या सर्व गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपोआपच समाजामध्ये एक चांगला संदेश जातो. त्यामुळं समाजामध्ये आपोआपच राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते, राष्ट्रप्रेम निर्माण होतं आणि आपोआपच सहकाराचा प्रसार आणि प्रचार होऊन देशाची प्रगती होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे मित्रांनो, हे सहकारी विपणनाचे विविध प्रकारचे फायदे आहेत. सहकारी विपणन संस्थेमुळं शेतकरी सभासदांना निश्चितच फायदा झाल्याचा आपल्याला देशामध्ये दिसून येते. सहकारी विपणन संस्थामुळं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं, त्यांची आर्थिक प्रगती करणं, आर्थिक उन्नती करणं, बाजारपेठाविषयीची त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं, बाजारभावाची काय परिस्थिती आहे याचा अंदाज त्यांना घेऊन देणं, हे सगळं काम सहकारी विपणन संस्थांच्या माध्यमातून झालेलं आपण पाहतो. म्हणजेच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं सहकारी विपणनाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सहकारी विपणनाच्या मर्यादा काय आहेत किंवा लिमिटेशन्स ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग या विषयावर आपण किंवा या घटकावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण थांबूयात.